वार्तांकन रोखठोक बातमी। इथून पुढे तामिळनाडू सरकारमध्ये कुठलाही बाह्य हस्तक्षेप चालणार नाही। निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार माझाच असेल, अशा शब्दात विजय थलपती यांनी राज्यातील जनतेला निराधार बोलून दाखवला। तसेच त्यांनी अनेक निर्णय जाहीर केले। विजय थलपती यांनी रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आपल्या पहिल्या संबोधनात त्यांनी नवीन सरकारची प्राथमिकता स्पष्ट केली। त्यांनी स्वतःला सामान्य माणूस असल्याचं सांगत सत्तेचा गैरवापर होणार नाही आणि जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब दिला जाईल अशी ग्वाही दिली आहे। तसेच मुख्यमंत्री विजय म्हणाले की मी जनतेच्या एकाही पैशाला हात लावणार नाही। सरकारमध्ये भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावर खपवून घेतला जाणार नाही। पारदर्शकता ही सरकारची पहिली प्राथमिकता असेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री विजय यांनी पहिली स्वाक्षरी 200 युनिट मोफत वीज योजनेच्या फाईलवर केली। यामुळे राज्यातील घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच मागील सरकारने राज्याला 10 लाख कोटींच्या कर्जात बुडवल्याचा आरोप करत विजय यांनी लवकरच श्वेतपत्रिका जाहीर करण्याची घोषणा केली। यामुळे राज्याची खरी आर्थिक स्थिती जनतेसमोर येईल। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी सांगितले की प्रशासनात कोणताही बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नाही। निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार माझ्याकडेच असेल। तसेच राज्यातील अंमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले। यासह महिलांची सुरक्षा ही या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।